मज्जासंस्था सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असतोय आपला मेंदू सांभाळणं महत्त्वाचं आहे, मेंदू सांभाळणं महत्त्वाचं आहे. आणि जे काही आपण ओंकार, बाकीचं प्राणायाम, बाकीचं ध्यान हे ते करतो हे फक्त आणि फक्त इकडं काय फार इथं करत नाही, इथं होतं, इथं झालं की सगळीकडं होतं. त्यासाठी आज त्यांच्या लेक्चरमधून तुम्हाला बरंचसं काही समजेल आणि ओळख करून घ्यायचं आहे मेंदूची तुम्हाला सगळ्यांनाच आहे. कसं आहे, काय काम करतं आहे हे दर्शन मी ओळख करून घ्यायचं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा त्यांना मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही सर्वजण काय असेल ते पॉईंट्स काढून घ्या. काय शंका असतील तर ते विचारून घ्या. लक्षात उत्तर मज्जासंस्था ही कम्प्लिटली मेंदूशी रिलेटेड आहे, म्हणजे मेंदूशी संबंधित आहे सगळं. हां, आता आपल्या शरीरात बरीच कार्य रोज आपण करत असतो डेली लाईफमध्ये. हां, रोज काही ना काही हालचाली चालू असतात, काही ना काही कार्य सतत 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 करत असतो. तर ही कार्य कशी होतात बघा. एखादा अवयव एखादं कार्य करायला लागला तर त्याचा परिणाम ॲटोमॅटिक दुसऱ्या अवयवांवरती होत असतो. ठीक आहे, मग मज्जासंस्था इथं काय होतं तर या सगळ्या अवयवांचं पहिलं नियंत्रण केलं जातं. पहिला जर तुम्हाला पॉईंट नोट करून घ्यायचे असतील तर नोट करून घेऊ शकता. ज्या तुमच्या शरीरातल्या हालचाली आहेत रोजच्या त्याच्यावरचं पहिलं नियंत्रण मज्जासंस्थेवर केलं जातं. हां, त्याच्यानंतर आहे समतोल किंवा समन्वय साधणं असं गृहीत धरा. आता पहिलं झालं नियंत्रण. मी काय सांगितलं तुम्हाला की एखादा अवयव हालचाल करायला लागला तर त्याचा ॲटोमॅटिक परिणाम हा दुसऱ्या अवयवाच्या हालचालीवर होत असतो किंवा दुसऱ्या अवयवांवरती होत असतो. हां, तर आता त्याच्यानंतर समतोल म्हणजे काय बघा. समतोल कसा सांगतात आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जातात बऱ्याच वेळा, बरोबर. ज्यावेळेला आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जातात बऱ्याच वेळेला पहिले सूर्यनमस्कार संत गतीनं होतात आणि ज्या वेळेला जलद सूर्यनमस्कार घालायला ज्यावेळेला सांगितलेलं असतं त्यावेळेला काय होतं आपली श्वसनाची गती वाढते. म्हणजे एक अवयव काम करत असताना दुसऱ्या अवयवावरती त्याचा परिणाम होतो. थोडक्यात काय, जलद गतीनं ज्या वेळेला आपण सूर्यनमस्कार घालत असतो त्यावेळेला हाताचे स्नायू, पायाचे स्नायू यांच्यामधल्या पेशींना ऊर्जेचं पुरवठ्याची गरज असते किंवा प्राणवायू पुरवठ्याची गरज असते. म्हणून ॲटोमॅटिक काय होतं श्वसन संस्था जोराने काम चालू करते. म्हणजे श्वासोच्छ्वासाची जी गती आहे ती तीव्रता वाढते त्या गतीची. याचाच अर्थ हे सगळं काम होतं परत मज्जासंस्थेत. म्हणजे एक अवयव काम करत असताना दुसऱ्या अवयव तेवढ्याच परीनं त्याला सपोर्टिव्ह काम करत असतो, म्हणजेच समतोल साधत असतो. समजलं. म्हणजे मज्जासंस्थेचं पहिलं काम आहे आपल्या सगळ्या हालचालींवर नियंत्रण करणं सोबत समतोल साधणं. हां, आता त्याच्यानंतर तिसरं काम काय आहे मज्जासंस्थेचं. आपण म्हणतो मज्जासंस्थेत महत्त्वाचा अवयव तो मेंदू. ठीक आहे, आणि मेंदूच्या सगळ्या नसा कनेक्टेड असताना त्या 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मग ज्ञानेंद्रियांच्याकडनं येणाऱ्या जेवढ्या काही तुमच्या संवेदना आहेत म्हणजेच काय बघा ज्ञानेंद्रियाकडनं येणाऱ्या संवेदना म्हणजे काय भाजले
एकदम तीव्रतेने आपण विस्तारतो तरी नाही तर म्हणलं तरी करतो, कुणाला ते सहन होत नाही. हां, आता ते सगळं डोळ्यांशी रिलेटेड आहे. पण तेव्हा आपण काय करतो, प्रतिक्रिया ह्या झटदिशी येतात. बरोबर आहे, प्रतिक्रिया येतात म्हणजे ज्ञानेंद्रिय मार्फत आलेल्या संवेदनांना प्रतिक्रिया द्यायचं काम परत मज्जासंस्थेमार्फतच केलं. हां, ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या कुणामार्फत होतात, मज्जासंस्थेमार्फत केल्या. हे महत्त्वाचं. आता हेच आपल्याला बघायचं आहे की ह्या कुणामार्फत. मग ह्याच्यासाठीच मज्जासंस्थेतले वेगवेगळे अवयव दिलेले आहेत. त्या अवयवाची कामं ही वेगळ्या अवयवाच्या म्हणजे जशी प्रत्येक अवयवाकडे आपल्या जशी कामं वाढून दिलेली आहेत, हाताने वेगळं काम करायचं, पायाने वेगळं काम करायचं, तसंच मज्जासंस्थेचे बरेचसे अवयव आहेत. त्या अवयवांना त्यांची कामं वाटून दिलेली आहेत. कुणाला नियंत्रण दिलेलं आहे, कुणाला समतोल दिलेला आहे, कुणाला प्रतिक्रिया दिलेली आहे. हीच कामं आता आपण विस्तृत प्रकारात बघणार किंवा त्याचं विश्लेषण करून बघणार थोडक्यात. मला नोट करून घ्यायचं असेल तर नोट करून घेऊ शकता, परत करायची गरज. आता मज्जासंस्थेचे अवयव बघायच्या आधी ना मज्जासंस्थेचं कार्य बघूया पहिल्यांदा. मग कार्य बघितलं की मज्जासंस्थेचं कुठला अवयव कसं कार्य करतो हे समजेल. मेंदू त्याच्यासोबत तुम्ही खूप वेळेला ऐकलं असेल की मज्जारज्जू हा एक मेंदूचा खूप महत्त्वाचा आहे. आता पहिला अवयव मेंदू आणि दुसरा अवयव मज्जारज्जू. इथं काय मज्जासंस्थेचा पहिला महत्त्वाचा अवयव मेंदू आणि दुसरा मज्जारज्जू. आता या दोन्हींनी मिळून जे आहे या दोन महत्त्वाच्या अवयवांनी मिळून ही मध्यवर्ती मज्जासंस्था होते. ठीक आहे, आणि ह्या मेंदूतून आणि ह्या मज्जारज्जूतून काही मज्जातंतू निघतात. ठीक आहे, आणि त्या मज्जातंतूंच्या शाखा आणि उपशाखा म्हणजे थोडक्यात काय वाहिन्या म्हणतात किंवा तंतू निघतात. ते सगळे आपल्या अवयवांशी कुठे ना कुठेतरी कनेक्टेड असतात. हां, त्यांना त्यांच्या शाखा आणि उपशाखा, आणि मग ते जेवढ्या क्षेत्रापुरते मर्यादित आहेत त्याला क्षेत्रीय मज्जासंस्था म्हणतात. म्हणजे काही अवयवांचे जे मज्जातंतू ते फक्त मज्जारज्जूपर्यंत चालले आहेत आणि काहींचे आहेत ते डायरेक्ट मेंदूपर्यंत. हां, ह्याला कारण आहे, कारण काही याचं कारण ज्यावेळेला आपण मज्जारज्जू बघतो ना त्यावेळेलाच आहे, म्हणून त्यांना क्षेत्रीय मज्जासंस्था असं म्हटलं जातं. हे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता ह्या मेंदूकडनं ज्या जोड्या निघतात म्हणजे आज्ञावाहक आहेत आणि संदेशवाहक अशा त्या जोड्या असतात. तर इथून त्या 13 निघतात आणि मज्जारज्जू 12 निघतात आणि मज्जारज्जूकडून 31 निघतात मज्जातंतूंच्या जोड्या. ठीक आहे, आता इथं पुढे बघा. आता ही मध्यवर्ती मज्जासंस्था झाली. आता खूप महत्त्वाचं आहे इथं की मज्जासंस्थेचं महत्त्वाचं कार्य म्हणजे पेशींमधनं संज्ञा जाती कशी, मेंदूपर्यंत त्याचं संदेश वहन कसं केलं जातं, तिथून त्या आज्ञा घेऊन परत अवयवांकडे मेसेज कसा पोहोचवला जातो किंवा संदेश पोहोचवला कसा जातो आणि शरीरातलं कार्य होतं कसं. आता हे कार्य बघताना आपल्याला एक साखळी बघायची. ती साखळी काय आहे, ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे. हा, शरीरातली जे आपण सगळं करतो ते एका साखळीद्वारे करतो. तर ही साखळी कशी आहे म्हणजे एका साखळीद्वारे हे कार्य समजून येतं. ह्या साखळीत पहिल्या येतात मज्जापेशी. नंबर 2 ला येतात संदेश वहन मज्जा. आता
मज्जापेशी, जशा शरीरातल्या इतर पेशी असतात तशाच मज्जापेशी करतात. ह्या मज्जापेशी काय करतात बघा. ही थोडीशी प्रक्रिया आधी समजावून घ्या आणि नंतर मी डायग्रॅमॅटिकली समजून घेतो, म्हणजे डायग्रॅम काढून आपण ते समजून घेऊ. मज्जापेशीमध्ये एक यांचं मूलतःच गुणधर्म काय आहे की ह्यांना कुठलाही बाह्य संवेदना मिळाली. संवेदना म्हणजे फील किंवा टच ज्याला म्हणतो आपण तो. बाह्य संवेदना मिळाली की उत्तेजित होणं हा यांचा मज्जापेशींचा मूलभूत गुणधर्म आहे. ठीक आहे. त्या गुणधर्मानुसारच आपल्या संवेदना त्या मज्जापेशींपर्यंत पोहोचतात. मज्जातंतूंद्वारे म्हणजे संदेशांचं वहन होतं, त्या तिथंपर्यंत जातात, रासायनिक बदल होतो आणि परत मज्जातंतूंकडून तसंच तो संदेश मेंदूपर्यंत पोहोचला जातो आणि त्याच्या बरोबर विरुद्ध क्रिया होते. मेंदूमध्ये आधीच जर काही कार्य ठरलेलं असलं किंवा तुमचा एखादा अनुभव संचयित असला तर त्याच्यावरती क्रिया काय करायची हे मेंदूत आधी ठरवलं जातं आणि मग तिथून आज्ञावाहक मज्जातंतूंद्वारे तो संदेश पुन्हा एकतर मज्जारज्जूकडे येतो. मी जसं मगाशी म्हटलं शाखा आणि उपशाखा विभागल्या जातात. ते काही आज्ञावाहक तंतू जे आहेत ते मज्जारज्जूपर्यंतच येतात किंवा मग ते इतर पेशींपर्यंत येतात आणि मग पेशींची कार्य हे अवयवांना कशी वाटून द्यायची, म्हणजे त्या पेशी कशा कार्य करायचे हे पेशींकडून असतं. तर इथं ही साखळी 5 विभाग आहेत. पहिले झाली मज्जापेशी, नंतर संदेश वहन मज्जातंतू, तर त्याच्यानंतर मेंदूपर्यंत हा बरोबर मधला भाग. आता इथं आज्ञावाहक, आज्ञावाहक मज्जातंतू येतात आणि शेवटी कार्य करणारे पेशी येतात. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर कानात जो आवाज येतो म्हणजे आपण टाळी वाजवतो, बाह्य संवेदना असते, बरोबर आहे. बाह्य संवेदना ज्यावेळेला मज्जापेशी आदळते त्यावेळेला तिथं ती वाजवायची ध्वनीची संवेदना तयार होते. ठीक आहे. आता ती बघा कशी तयार होते. ह्या साखळीद्वारे आपण त्याचं कार्य समजून घेऊ. इथं आता हे पहिल्यांदा डायग्रॅमॅटिकली समजून घ्या. याच्यानंतर मी परत एक प्रयोग करून तुम्हाला दाखवणार की ते कार्य कसं होतं. तिथं प्रॅक्टिकली आपण एखाद्या समोर करून ते करू शकतो. तर इथं ही एक पेशी आहे असं समजा. आता ह्या पेशीच्या अंगणाच्या बाहेर धनप्रभार असतो, सोडियमचा, आणि आतमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो म्हणजे ऋणप्रभार असतो. मग काय होतंय ज्यावेळेला बाह्य संवेदना होते म्हणजे एकतर आवाज किंवा मग तुम्हाला काटा टोचतो, स्पर्शेंद्रियाद्वारे होणारी संवेदना असते. काटा ज्यावेळेला टोचतो त्यावेळेला ह्या ज्या मज्जापेशी आहेत त्यांच्या आवरणाबाहेर बरोबर त्या संवेदना येऊन आदळतात. त्या आदळल्यानंतर हा जो धनप्रभार आहे तो आत ढकलला जातो. इथं रासायनिक प्रक्रिया होते. ती रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर त्याचं रूपांतर विद्युत लहरीत होते. त्या विद्युत लहरींचा वेग इतका जलद असतो की तो मला वाटते सेकंदाला 30 ते 3 ते 5 मीटर एवढ्या वेगाने तो प्रवाह जात असतो की तो तसाच प्रवाह मेंदूकडे पाठवतो. आणि बरोबर याच्या उलट क्रिया ज्या वेळेला मेंदूकडून येणारी आज्ञा पाळायची असते, म्हणजेच गरम भांड्याला लागलेला चटका, गरम भांड्यावर ठेवलेला हात आपल्याला झटदिशी काढायचा आहे, हे घेऊन येणारी जे आज्ञातंतू आहेत, हा मेसेज घेऊन येणारा जो मेंदूकडून आज्ञातंतू आहे ना, हे आज्ञातंतू बरोबर अशाच प्रकारानं विरुद्ध पद्धतीनं बाहेर येतात या बाजूला आणि या पेशींना त्यांचं कार्य करायला लागतात. निष्कर्ष काय निघतो की हातातल्या मसल्स, त्या स्नायूमधल्या ज्या पेशी असतात त्या पेशी काय करतात, त्यांचं कार्य करायला लगेच सक्रिय होतात आणि आपला हात काढायचा. एक उदाहरण म्हणून बघा प्रॅक्टिकली कसं सांगत राहील. एक मिनिट. आता ही जी क्रिया आहे मी सांगायला इतका वेळ आहे, ती क्रिया किती फास्ट होते बघा. म्हणजे त्याची जी गती जी आहे 3 ते 5 मीटर एवढी गती फास्ट होते या विद्युत लहरीची. ती गती किती फास्ट असते समोर दिसते. आता एक छोटे
डोळे बंद करायचे आणि मी टच केलं की डोळे उघडायचे. हा, आता मी जेवढी क्रिया तुम्हाला इथे एक्सप्लेन केली तेवढी क्रिया फास्ट होती का बघा. चेक करा आता इथं होती का बघायचं. मी फक्त साधारण टच केले की लगेच डोळे उघडायचे. मग याचा वेग किती फास्ट आहे अंदाज लावू शकता. हां, तर हेच मला एक्सप्लेन करायचं होतं. समजलं. मी तुम्हाला थेरॉटिकली सांगितलंय, प्रॅक्टिकली दाखवली गोष्ट. चालेल, थँक्यू. ही संवेदना अशी फिरते. हां, परत एकदा हवं तर बघा. मज्जातंतू किंवा मज्जापेशी ज्या आहेत त्या काही संवेदना बाह्य संवेदनांमुळं काय होतं, मज्जापेशींवरती बाह्य संवेदना घेऊन आदळतात. बाहेर पेशीच्या आवरणाच्या बाहेर हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, धनप्रभार असतो. ज्या वेळेला मज्जापेशींवरती ह्या बाह्य संवेदना आदळतात आणि मग त्यावेळेला इथून हा प्रभार आत जाताना पहिला धनदाब तयार होतो आणि धनदाब तयार होऊनच इथं हा रासायनिक बदल होतो आणि तुम्हाला जी संवेदना पोहोचवायची असते ती त्या दाबामार्फत पोहोचवली जाते. ते तरंग निर्माण होतात विद्युत लहरीच्या स्वरूपात आणि इथं ज्या वेळेला तुम्हाला मेंदूपर्यंत एक्झॅक्ट म्हणजे ही आता एक्स्ट्राची बाब आहे. जो आवाज आपला मेंदूपर्यंत जातो ना त्याचं कार्य आधीच कुठंतरी हा आवाज आपल्या मोठ्या मेंदूमध्ये स्टोअर असतो. म्हणजे हा अनुभवावरून येणारा असतो. आवाज कुठला आवाज माहीत असतो, टाळीचा आवाज माहीत असतो, स्पीकरचा आवाज माहीत असतो. मग मेंदूत हे आधीचे अनुभव स्टोअर असल्यामुळं तिथं हे कार्य खूप जलद गतीने होईल. लक्षात आलं. आणि मग रिस्पॉन्स काय करायचा. मग बऱ्याच वेळेला टाळी वाजली तर फक्त डोळे उघडतात. तोच प्रखर डॉल्बी सिस्टीमचा आवाज असला तर कान बंद होतो. मग हे असे काय विरोधात्मक रिस्पॉन्स पण घेऊ शकतो. समजलं. लक्षात आलं एवढं कार्य. पुढे जाऊया. ठीक. आता इथं एक सांगायची गोष्ट राहून गेली बघा. मी जसं म्हटलं मगाशी की काही संदेश हे डायरेक्ट मेंदूपर्यंत पोहोचवले जातात आणि मेंदूकडून येणाऱ्या आज्ञा पेशींकडे पोहोचवल्या जातात आणि मग शरीराचं कार्य केलं जातं. काही हालचाली अशा आहेत जे मी म्हटलं काही पूर्वानुभव स्टोअर असतात. त्या पूर्वानुभवावरून प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून जी आहे ती केली जाते. आता ती कुठं साठवली जाते तर मज्जारज्जू असतो आपला पाठीचा कार्य. मज्जारज्जूमध्ये काही गोष्टी आधीच स्टोअर असतात, एक्सपिरियन्सेस आधीच स्टोअर असतात. मग त्याच्यासाठी सगळ्यात तेवढं काम मेंदूपर्यंत करायची गरज नसते. मग त्या पेशी काय करतात माहिती आहे का, अवयवांकडनं आलेला जेवढा काही संदेश आहे तो मज्जारज्जूमध्ये पुरता मर्यादित ठेवतात. तिथंच काम केलं जातं, तिथंच प्रतिक्षिप्त क्रिया. कारण का मेंदूचं सगळं काम परत करायला लागत नाही. तिथंच काय केलं जातं ऑटोमॅटिक त्याच्यावर आधीच्या अनुभवावरून काय रिप्लाय द्यायचा आहे. जसं तुम्हाला फोनवरती यांचे कॉल येतात, कुठले हां कंपनीचे कॉल येतात, ऑटोमॅटिक तुमच्याकडनं रिॲक्शन होऊन जाते. बऱ्याच वेळेला आपण तो कॉल घेत पण नाही, बरोबर आहे ना, कट केला जातो. कारण का अनुभव स्टोअर आहे. मग हे सगळेच मेंदूमध्ये पोहोचवले जातं का नाही. मज्जारज्जूपर्यंत घेतात, तिथनं त्यांचं कार्य पुढं पेशींकडे कार्य करायला आज्ञावाहक तंतू तसेच ते पाठवले जातात, त्यांचं कार्य करून टाकतात. मग ह्याच्यावरनं काय होतं, मज्जारज्जूचं काम आहे की मेंदूवरचा भार हलका होतो ह्याच्यावर. म्हणून काही प्रतिक्षिप्त क्रिया ह्या स्टोरेज स्वरूपात पण साठवल्या जातात. जशा त्या बऱ्याचशा आहेत ज्या अनकॉन्शियसला स्टोअर असतात. म्हणून आपलं बिहेवियर पण जनरेट होत असतं. म्हणजे आपण जे काढतो ना बिहेवियर म्हणजे वर्तणूक, देहबोली ज्याला म्हणतो, ते पण त्याच्या थ्रूच आपण काढत असतो. हां, आणि त्याच्यानंतर पुढं हे कार्य अगदीच नाही अजून कळलं असं तर विचार. आता मज्जासंस्थेचे अवयव बघायचे आहेत आपल्याला. मज्जासंस्थेचे अवयव काय काय त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा आहे मेंदू.
एक डायग्राम काढा. मला यायचं गृहित धरा ही तुमची सर्वसाधारणपणे मेंदूची आकृती. ठीक आहे. त्याच्यात 5 हे येतात, मज्जासंस्थेचे अवयव येतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघायचं आपल्याला मेंदू. आता मेंदूचं पहिलं कार्य मज्जासंस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला अवयव तुमचा मेंदू. आता मेंदू काय काय करतो तुम्हाला लहानपणापासूनची व्याख्या आठवते की आपल्या हाडांच्या कवटीत मेंदू बसलेला आहे. मग मला सांगा जर मेंदू एवढा घट्ट बसलेला आहे तर आता एवढ्या काही हालचाली करतो त्याला धक्का लागायला पाहिजे ना कुठे ना कुठे. तर काय असेल की तो मेंदू एवढा व्यवस्थित बसवलेला असेल, अशी काय प्रक्रिया असेल किंवा अशा कुठल्या याच्यामध्ये बसवला असेल मेंदू तर तो इतका घट्ट बसतो. आपण भरपूर हालचाली करतो बरोबर, म्हणजे अगदी शीर्षासन पण करतो, मेंदू पडायला नाही. तर काय आहे याच्या पाठीमागचं कारण? हा मेंदू हाडांच्या कवटीत एका द्रवात बसवलेला असतो ज्याला मज्जाद्रव म्हणतात. रसगुल्ले माहिती आहेत? रसगुल्ले माहिती ते बरोबर पाकात मध्येच असतात बघा. जरी हलवले तरी ते असे जात नाही का, असं आजूबाजूला भिंतीला हे होत नाही, धक्का लागत नाही. तर तीच सर्वसाधारण तोच प्रकार इथं आहे असं समजा. बरं, मग तो हाडांच्या कवटीत बसवलेला हा मेंदू त्या मज्जाद्रवात सुरक्षित असतो. ठीक आहे. याचे 3 भाग असतात मेंदूचे: आंतरावरण, बाह्य आवरण आणि मध्य आवरण. आता त्या मध्य आवरणाच्या पोकळीमध्ये बऱ्यापैकी हा मज्जाद्रव असतो. त्यामुळं होतं काय तर या मेंदूची 3 कामं या मज्जाद्रवामुळे नियंत्रित केली जातात. पहिला तर आहे, समजा जर याच्या बाहेर या मेंदूच्या बाहेर जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडमुळं बाहेर कुठलीही शारीरिक हालचाल झाली तर तो दाब जो आहे तो नियंत्रित केला जातो आणि मेंदूचं संरक्षण केलं जातं. आणि सोबत मेंदूचं पोषण आणि चयापचय क्रियेचं काम पण या द्रवामुळेच नियंत्रित केलं. समजलं? ह्या द्रवाची कार्य मुळात हा मेंदू त्या द्रवात बसवलेला असतो आणि त्या द्रवामुळेच हे सगळं काम मेंदू सुरक्षित ठेवायचं काम केलं. पोषण आहे, त्याची चयापचय क्रिया आहे, त्या कवटीमधला दाब नियंत्रित त्याच्यामुळेच. लक्षात आलं? हा झाला मेंदू. आता मेंदूचे भाग चयापचय क्रिया. आता ही चयापचय क्रिया एवढ्या डीपमध्ये मी कधी वाचली नाही, पण फक्त मी एवढं सांगेन मेंदूला आलेले संदेश ग्रहण करणं किंवा देणं किंवा मेंदूला लागणारं पोषण. आता हे पोषण एक्झॅक्ट मला माहिती नाही की कसं होतं, पण हे पोषण आणि चयापचय क्रिया आपली ती जशी असेल तसंच माझंही अनुभव. म्हणजे मी एक्झॅक्ट डीपमध्ये तेवढा नाही वाचलं, पण अशीच असेल सर्व. हां, ही चयापचय क्रिया आपण गृहीत धरू शकतो. जसं श्वसन क्रिया आता तर ते अगदी सोपं झालं. ऑक्सिजन कसा जातो त्याच्यात. आता मेंदूचे भाग. मेंदूचा पहिला भाग आता ही पूर्ण हे दिसते मेंदूची आकृती दिसते. तर पहिला भाग आहे मोठा मेंदू.
मोठा मेंदू तर मी समोर दिसते तुम्हाला. तर हा मोठा मेंदू तुम्हाला माहिती आहे इतर प्राण्यात पण मेंदू असतो. हा आणि याच्यात पण मनुष्य प्राण्यात पण मेंदू, बरोबर आहे. मग याच्यात डिफरन्स काय असेल किंवा विविधता का असेल, काय फरक असेल असं वाटतं. मग या मोठ्या मेंदूचं कार्य वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज आहे. तो इतर प्राण्यात लहान का असतो आणि ह्या आपल्या मनुष्य प्राण्यात तो मोठा का असतो, असा काय विचार केला गेला. म्हणजे तिथं मोठ्या मेंदूचं कार्य वेगळ्या पद्धतीनं करायची काय गरज आहे मी सांगते. तर काय असतं, मोठा मेंदू हा मेंदूचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्याचे दोन भाग केलेले असतात, दोन भागात विभागले गेले, म्हणजे डावा भाग आणि उजवा भाग. डावा मेंदू ऑब्व्हियसली उजव्या भागाचं नियंत्रण करत असतो, तसाच उजवा भाग डाव्या बाजूचं नियंत्रण करत असतो. ठीक आहे. आता हा एवढा सगळा मेंदू ह्यात हे जे काही काही गोष्टी दाखवले ह्याच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीची कामं आहेत. तर पहिल्यांदा काय बघूया, आणि मग अशी तुम्हाला जसं विचारलं की मोठा मेंदू प्राण्यांच्या मध्ये मेंदू असणं आणि मनुष्य प्राण्यामध्ये मेंदू असणं हे असं का. तर जी बुद्धी, स्मरणशक्ती रिलेटेड किंवा ग्रहण क्षमता, कल्पना क्षमता किंवा भावना जनरेट करणं ही जी सगळी कामं आहेत ना, ही मानसिक शक्तीची कामं आहेत, बरोबर आहे. ही एवढी मानसिक शक्ती फक्त माणसाच्याच मेंदूत असते आणि म्हणून माणसाचा मोठा मेंदू हा मोठा असतो. तोच इतर प्राण्यांच्या तुलनेत इतर प्राण्यांच्या शरीरातला जो मोठा मेंदू असतो तो तुलनेनं लहान असतो. हे कारण आहे त्याचं. ठीक आहे. आणि आता हे मोठा मेंदूचा हे बघा रचना, ही वलय दिसतात, अशी बरीचशी वलय ह्या मोठ्या मेंदूच्या पृष्ठभागावर असतात आणि त्याच्यामुळेच त्याचं क्षेत्रफळ वाढलेलं दिसते. आणि ह्याच्यावरती आता सोप्या गोष्टी, ह्याच्यावरती ना पेशींचा समूह असतो याच पृष्ठभागावरती, त्याला मज्जा केंद्र म्हणतात. आता परत येऊया आपली संदेशवाहक मज्जातंतू आणि आज्ञावाहक मज्जातंतू. ठीक आहे. आता ह्या ज्या वलयांवरती तुमच्या पेशी समूह आहे त्यालाच मज्जा केंद्र म्हणतात. मग मला सांगा, शरीराकडून येणारे संकेत किंवा शरीराकडून येणाऱ्या संवेदना, जेवढे काही संदेशवहनाचे कार्य करणारे मज्जा तंतू आहेत ते मज्जातंतू आणि आज्ञा देणारे मज्जातंतू, अशी जी वेगळ्या वेगळ्या केंद्र आहेत, तीच केंद्र ती या इथला जो पेशीचा समूह आहे ही दोन्ही केंद्र ती इथंच असते. म्हणजे अवयवांकडून येणाऱ्या तुमचे संदेश आणि पोहोचवणारे पुन्हा आज्ञा दिलेले घेऊन जाणारे मज्जातंतू थ्रू घेऊन जाणारे संदेश, हे सगळे ही दोन्ही केंद्र इथंच असतात. लक्षात आलं. हे मोठ्या मेंदूचं काम. आता मोठ्या मेंदूचं अनेक महत्त्वाचं काम होतं, निर्धारित प्रतिक्रिया. मी मगाशी तुम्हाला विचारलं होतं की क्रियेवर प्रतिक्रिया देणं हे काम मेंदूत केलं जातं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना कामं वाटून दिली, प्रतिक्रियेचं काम परत ह्याच्याकडे येते मोठ्या मेंदूकडे. मग आता प्रतिक्रियेची कुठली कुठली कामं आहेत बघा. जसं आता त्यांनी तिथं उदाहरणात म्हणून दिलंय की चिंच बघितली की तोंडाला पाणी सुचतं, तसं अजून आठवून बघा थोडीशी उदाहरणं. कारण हा भाग थेरॉटिकलपेक्षा प्रॅक्टिकली तुम्ही जेवढा समजून घ्या तेवढा चांगला आहे. मग मोठा मेंदू काय करतो, लहान मेंदू काय करतो हे समजेल. अजून एखादं उदाहरण सांग. प्रतिक्रिया कोणी जर आपल्याला मारत असेल तर आपण विरोधी त्याला मारतो किंवा त्याला अपोज करतो. मग मला सांग, जर आपण मारत असलो तर मारणं हा ही क्रिया जी आहे ती लगेच बाहेर पडणार. म्हणजे समोरचा व्यक्ती जर मारत असेल तर आपण लगेच त्याच्या विरोधात लगेच मारायला सुरू करतो. मग पटकन मारतो का पहिल्यांदा राग येतो? राग येतो. त्याच्या आधी काय होतं? म्हणजे तो काय बोललाय आधी प्रोसेसिंग होते, हा चांगला बोललाय का प्रोसेसिंग होते. बरोबर आहे. म्हणजे ह्या क्रिया स्टेप बाय स्टेप होतात. म्हणजे मग हे कुठंतरी आधी सगळं तुमच्या भावना स्टोर आहे, त्या भावना तशाच बाहेर पडल्यामुळे प्रतिक्रिया काय द्यायची हा संदेश तसाच बाहेर पडतो. समजा मारल्यामुळे जर हसू येत असेल आणि हा जर अनुभव आपल्याकडे स्टोर असेल, ठीक आहे, काय म्हणतो आपण चेष्टेनं मारणं ही गोष्ट वेगळी असते, त्यावेळी रिस्पॉन्स तसा येतो काय, म्हणजे तिथलं स्टोरेज वेगळं आहे. हा तिथले अनुभव स्टोर झालेले अनुभव हे वेगळे आणि रागानं मारणं हे स्टोरेज वेगळं. लहान मुलांच्या ते बघत असेल किंवा आपल्या पण ज्यावेळेला मज्जा मस्करी होते त्यावेळेला
हे अनुभव येतात. कळालं? स्टोरेज जसं जसं आहे तसं प्रतिक्रिया पण देतं मेंदू. कळालं? म्हणून मी तुम्हाला विचारलं की आपण ज्यावेळेला हे अनुभवून बघतो ना त्यावेळेला ही एक साखळी समजते की तो मेसेज जातो कसा, तो तिथं काय म्हणतो त्याच्यावरती निर्णय कसा घेतला जातो आणि निर्णय घेऊन त्याच्यावरती प्रतिक्रिया कशी द्यायची. म्हणून रिस्पॉन्सेस बदलतात. व्यक्तिगत आपले रिस्पॉन्सेस बदलतात. किंवा एखादी गोष्ट घडल्यानंतर आपण बऱ्याच वेळेला समोरच्या माणसाच्या डोळ्यांच्या हालचालीवरून किंवा त्याच्या देहबोलीवरून पण आपले रिस्पॉन्सेस बदलतात. का? तर आधी असलेल्या स्टोरेजवरनं आपण सगळे रिस्पॉन्सेस जनरेट करत असतो. समजलं? हे झालं तुमचं मोठ्या मेंदूचं. आणि मॅडम प्रत्येकांच्यामध्ये म्हणजे त्याच प्रतिक्रियेवरती वेगवेगळे स्टोरेज पण असू शकते ना. म्हणजे आता 2 व्यक्ती आहेत आणि कुणीतरी आपल्याला मारतंय तर त्याच्या डोक्यात स्टोरेज काय आहे त्याला कसं तरी शांत करायचं. आणि म्हणूनच आपण काय म्हणतो की काय म्हणतो आपण की कुठलाही डिसिजन पटकन घेऊ नका. कारण त्याच्या डोक्यात काय चाललेलं माहीत नसतं ना बऱ्याच वेळेला. त्याच्याकडं काय रिस्पॉन्स काय स्टोर आहे, त्याच्याकडं कुठल्या माध्यमातून आणि कसा स्टोर आहे, आपल्याबद्दलची मतं कशी स्टोर आहे हे माहीत नसतं. म्हणून मग आपण पटकन एखादा निर्णय घेऊन चालतो कारण त्याचं स्टोरेज काय आहे माहीत नाही ना. आता इथं स्टोरेजच्या बाबतीत विचार म्हणून एक गोष्ट सांगते. जर एखाद्या मुलाला एखादी संवेदना सतत ऐकून माहीत असेल की तू विक्षिप्त आहेस, तू असाच आहेस, तू आगाऊच आहेस. आता हेच जर वाक्य त्याला त्याच्याच सानिध्यातल्या जवळच्या व्यक्तीने जर म्हणून दाखवलं असेल तर तीच संवेदना तीच प्रतिक्रिया जनरेट होते. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळं म्हणून काय म्हणतात अफर्मेशन्स, मुलांना अफर्मेशन्स देतो किंवा मुलांना एखादी गोष्ट बोलताना विचारपूर्वक बोलतो. ह्याचं कारण ते असतं की ज्या वेळेला जनरेट होतो ना आपली प्रतिक्रिया रिस्पॉन्सेस देतो किंवा प्रतिक्रिया जनरेट होतात तर हे आधीचे स्टोरेज असतं त्याच्यावरूनच आपले रिस्पॉन्सेस हे करतात आणि मग आपण हे रिस्पॉन्सेस बदलू शकतो. आता इथं की नाही एक मजेशीर गोष्ट आहे बघा. मी मगाशी प्रतिक्षिप्त क्रिया एक सांगितलं तुम्हाला, बरोबर आहे? त्या आधी स्टोरेज असलेल्या क्रिया प्रतिक्षिप्त क्रिया आपण कशा करतो. तर प्रतिक्षिप्त क्रियांचं किंवा प्रतिक्रियांचं सवयीत रूपांतर आपल्या कसं आधीचे स्टोर गोष्टी असतात त्याच्यावरून आपण सवयी बिल्ड करतो. मग मला सांगा जर आपल्याला सवयी बदलायच्या आहेत तर बदल कुठे करायला लागेल? प्रतिक्रियेमध्ये. आता तुम्हाला प्रतिक्रियाच बदलायच्या तुमच्या तर मग बदल कुठे करायला लागेल? आपल्या स्टोरेजमध्ये. स्टोरेज. मग पहिल्यांदा आता स्टोरेज साठवलं कसं जातं म्हणून सांगितलं मगाशी. ज्या वेळेला तुमच्या कानात संवेदना ऐकू येते तुम्हाला कोणीतरी मारतंय त्यावेळेला पहिल्यांदा डायरेक्ट हात उगारायला जाताय काय? नाही. त्याच्या आधी काय होतंय? राईट. त्याच्या आधी काय होतंय? स्टोरेज जे झालेलं असतं ना त्याच्याशी मेंदू कनेक्ट करत असते. हे असंच मारले का हे तेच असते. म्हणून स्टोरेज बदलला की रिस्पॉन्सेस बदलतात. कळालं? मग आज जाऊन बघायचं माझ्याकडे स्टोरेज पडलेलं काय आहे काय. ते स्टोरेज बदललं की आपोआप रिस्पॉन्सेस बदलतात. मग ते स्टोरेज काढायचं पहिलं काम करायचं. म्हणजेच काय त्या भावना आपल्या रागाच्या वेळेला मारणं हे स्टोरेज होतं. आता राग आला तरी शांत राहणं हे स्टोरेज होतं. तर ह्या काय करणार तुमचं कनेक्शन आहे त्याला ते कनेक्शन कट केलं की बरोबर स्टोरेज बदलतं. पहिलं कनेक्शन कट करायचं तीव्रतेच्या भावनेचं कनेक्शन कट केलं की बरोबर दुसरं कनेक्शन आहे तर रजिस्टर होऊन जातं आणि मग आपले रिस्पॉन्सेस बदलतात. मुलांच्या बाबतीत आपण सहज बघतो बघा. मुलांनी एखादं चुकीचं वाक्य टाकलं की लगेच आपल्याला बऱ्याच वेळा 4 लोकांची मुलं बोलली की अपमान होतो. आपलीच मुलं आपल्याला काहीतरी आपल्या नावाने हाक मारलं की अपमान होतो. तर आपण त्याला एका स्टोरेजमध्ये सेट केलेलं आपल्याला सांगून काय ठरलेलं असतं की मुलांनी आईवडिलांना नावाने हाक मारू नये असं तसं असं बरेच काही. तो स्टोरेज असतो आपला. तो स्टोरेज ज्या वेळेला काढून टाकतो म्हणजे त्याच्यामध्ये मगच्या लावलेल्या भावना काढून टाकायच्या. सामाजिक बांधिलकी हे काढून टाकलं की आपले रिस्पॉन्सेस बदलतात. हे समजलं? हे झालं हा मोठा मेंदूचा. हे डीपमध्ये विचार करायला गेलं की खूप आहे पण फक्त मी सांगितलं की ते काय काय होतं म्हणून तुम्हाला थोडंसं पाठीमागं नेलं मी. आता त्याच्यानंतर बघूया
हा लहान मेंदू, इथे आहे हा मध्य मेंदू. 3 मेंदू झाले पहिले आणि त्याच्यानंतर मग चौथा आहे मज्जासेतू, लंबमज्जा. बाण दाखवतो नाही हा कारण बाहेर दाखवतो हा म्हणजे जाहिरातीच त्याला. हा हा झाला तुमचा मोठा मेंदू, हा मध्य मेंदू, हे मज्जासेतू. इथे झालं लंबमज्जा आणि हा आहे मज्जारंध्र. आता लहान मेंदूचं काय आहे? आता हा तुमचा इथं दिसतो तो लहान मेंदू. आता लहान मेंदू जो दिसतोय तो मोठ्या मेंदूच्या खाली पण थोडंसं मागच्या बाजूला असतो. तर हे तुम्ही खूप वेळेला ऐकले. इथं मारू नये, या भागात, बरोबर आहे, या भागात मारू नये. किंवा लहान मेंदूचं नियंत्रण सुटलं की बऱ्यापैकी माणूस स्वतःवरचं नियंत्रण गमावून बसतो, असं आपण बरंचसं ऐकलं असेल. तर त्याची एक्झॅक्ट जागा मोठ्या मेंदूच्या खाली थोडीशी मागच्या बाजूला असते. हा मेंदू इथं 3 बंधनांनी बांधलेला असतो, मोठा मेंदू, लहान. आता ह्या लहान मेंदूचं महत्त्वाचं काम, 3 महत्त्वाची कामं आहेत. त्यातलं पहिलं, जर आपण म्हणतो की शरीराचा तोल सांभाळणं जर ह्याच्यावरती असेल तर शरीराचा तोल आपण कसा कसा सांभाळतो सांगा. म्हणजे 3ही कामं आपोआप एका पाठोपाठ एक उलगडतात. हां, पहिलं झालं शरीराचा तोल सांभाळणं. शरीराचा तोल फक्त पायावर आहे, जरास्त विचार करून बोला म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. मी फक्त हा मग चालणे ही क्रिया एवढ्या सहजासहजी होते? ही खूप क्लिष्ट क्रिया आहे. मला सांगा, लहान मुलं जन्मल्यानंतर चालायला ज्या वेळेला शिकतात त्यातलं पहिलं काम काय असतं? काही विचार करा. रांगायला लागतात. आता आपल्या मते रांगायला लागतात. हा, आपल्या मते रांगायला. अजून काय होतं बघा, बघूया जरासं आठवून बघ. चालायला म्हणजे तोल सांभाळत नाही ना, पडत असतं. तोल सांभाळायला लागतो, बरोबर. अजून काय करायला लागते? पहिल्यांदा पडतात, पोटावर सरकतात, मग उभारण्याचा प्रयत्न करतात. आला. हा, लहान मेंदूचं पहिलं काम काय बघितलं आपण? हे काय करणं? तोल सांभाळणं, बरोबर. जर तोल सांभाळणं पहिलं काम तर त्याच्या आधीच्या तुम्ही जेवढ्या सगळ्या क्रिया सांगितल्या, बरोबर आहे, त्या क्रिया म्हणजे काय? अवयवांचं समन्वय साधणं. दुसरा पॉईंट क्लिअर झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं काम बघा, ज्यावेळेला लहान मूल जन्मते, ही खूप म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे चालणं. पहिली मान धरली जाते आणि मगच चालायची प्रक्रिया होते. याच्यात कुणीही अजून एवढ्या डीपमध्ये विचार केलेला नाही जे मांडलं गेलेलं आहे. पहिल्यांदा मान धरल्याशिवाय बाळाला चालायला येत नाही आणि चालण्याची प्रक्रिया ही इथून क्लिष्ट मी का आहे म्हटलं, कारण मान उचलल्याशिवाय चालता येत नाही. म्हणून पहिल्यांदा बाळ पालखी असतं, ते एका बाजूला होतं, मग या बाजूला होतं, मग पालखी होतं आणि मग पालखी झाल्यानंतर मात्र ते मान उचलायचं पहिल्यांदा प्रयत्न. हे डोकं, हा जो कणा ज्या वेळेला स्थिर होतो ना पाठीचा, मग चालण्याची क्रिया सुरू होते. म्हणून पहिलं काम मान उचलणं. चालण्याची पहिली क्रिया मान उचलणं. हा, म्हणून ती क्लिष्ट आहे. समजलं? ह्याच्यात सांगायची काय गरज आहे. लहान मेंदूची कार्य आपोआप निष्पन्न झालं. पहिलं तोल सांभाळणं. तोल सांभाळावा लागतो कारण शरीरातल्या क्रियांचं समन्वय साधावा. लक्षात आलं? ही लहान मेंदूची कामं झाली. त्याच्यानंतर आहे मध्य मेंदू. आता मला अजून एक सांगा, सूर्यनमस्कार घातल्यानंतर आपण याच्यामध्ये जातो, शवासनामध्ये, बरोबर आहे. तिथले जे आपल्याला शिक्षक आपले काय सांगतात की तालांकडे लक्ष द्या. हां, आणि तालांकडे लक्ष देऊन काय करा, ते शिथिल करायचा प्रयत्न करा म्हणतात. मग हे काम आता कुठून होत असेल असं वाटतं? जसं प्रतिक्रिया द्यायचं काम मध्य मेंदूवर, तर मग ताण शिथिल करायचं काम कोण करत असेल? लहान
तो हळूहळू हळूहळू कमी होतं आणि त्याच्यानंतर स्नायूंवरचा ताण कमी करायचं काम परत लहान मेंदूकडे जातं. तिन्ही कामं समजली. तोल सांभाळणं, समन्वय साधणं आणि स्नायूंमधलं ताण आणणं, हे झालं लहान मेंदूचं काम. आता त्याच्यानंतर आहे मध्य मेंदू. आता मध्य मेंदूच्या आधी आपण पहिल्यांदा आपल्या इच्छेनं काही हालचाली होतात आणि अनिच्छेनं हालचाली होतात. आता हे आपल्याला मर्यादित आहे, पण थोडंसं जाऊन घरी विचार करा. अनिच्छेवरती हालचाली काही आहेत. अनिच्छेवरती मज्जासंस्था म्हणून एक आपल्याला भाग आहे. तर अनिच्छेनं केलेल्या हालचाली कुठल्या कुठल्या आहेत? श्वसन क्रिया आहे, फुफ्फुसांची क्रिया होते, हृदयाची हालचाल होते, हृदयाची हालचाल होते, बरोबर आहे. अजून काय आहे? अनिच्छेने क्रिया केली, सगळ्या डोळे उघडणे, बंद करणे, हात पाय हलवणे, बरोबर. म्हणजे त्या दोन्ही पण होऊ शकतात. डोळे उघडणे बंद करणे इच्छेने पण होते आणि अनिच्छेने. संवेदना पास झाली की आपण हे करतो, बरोबर. आता अनिच्छा मी मुद्दाम इथं कनेक्ट करायला आहे जेणेकरून ते समजेल. आता ह्या मध्य मेंदूचं काम जे आहे की नाही, हे बऱ्यापैकी सगळं ह्या अनिच्छावर्ती मज्जासंस्थेशी रिलेटेड आहे. म्हणजे जेवढ्या अनिच्छेनं करायच्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा ज्या क्रिया आहेत ते सगळं काम इथं होतं. मध्य मेंदू हँडल करतो. तो कुठं आहे तर लहान मेंदूच्या खाली याची जागा आहे, मध्य मेंदूची इथं. ठीक आहे. आणि ह्याच्यामधूनच जे मज्जातंतू येतात ते मज्जा सेतूकडं इथूनच जातात. येणारे तंतू आणि जाणारे म्हणजे संदेशवाहक आणि आज्ञावाहक, ते इथं जायचं काम मज्जा सेतूकडं इथूनच पास पुढं पाठवलं जातं. ठीक आहे. आता मी म्हटलं अनैच्छिक हालचाली आणि ऐच्छिक हालचाली. श्वसनावरचं जे काम आहे बऱ्यापैकी आता श्वसन संस्था आपण म्हणतो, एका मर्यादेपर्यंत हे काम, एका मर्यादेनंतर हे काम आपण ऐच्छिकरित्या करू शकतो. श्वसनावरती नियंत्रण करणं. आता आपल्याला बऱ्यापैकी प्राणायामाचे सगळे प्रकार आपल्याला झाले, ते सगळे ऐच्छिक हालचाली त्या हालचाली आहेत त्या बऱ्यापैकी आपण काय म्हणतो स्वनियंत्रणाद्वारे करू शकतो. ठीक आहे. मग ते काम कोणाचं झालं? मध्य मेंदूचं झालं. त्याच्यानंतर आला इथं लंब मज्जा. आता सॉरी मज्जासेतू बघायचं पहिल्यांदा. आता ह्या मज्जासेतूमध्ये काय होतं? आता मज्जासेतूच्या मज्जासेतूचं बरोबर जात ह्याच्या लंब मज्जेच्या वरती आणि मध्य मेंदूच्या बरोबर खालच्या बाजूला आणि मज्जारज्जूकडून आलेले सगळे संदेश म्हणजे अवयव पहिल्यांदा काय करतात, मज्जारज्जूकडून संवेदना दिली जाते, ती इथं येते, संदेश येऊन मज्जातंतू इथं येतात, त्या संवेदना सगळ्या मज्जासेतूकडे येतात आणि इथून मज्जासेतूकडूनच इथल्या ज्या काही क्रिया आहेत त्याच्यावरती करायच्या क्रिया किंवा ज्या काही प्रतिक्रिया तुम्हाला द्यायच्या ते काम सगळं इथं होतं आणि मग त्या इथून मेंदूकडे जातात. मेंदूतून आज्ञावाहक तंतू येतात, ते इथं येतात पुन्हा मज्जासेतूत आणि मग ते इथून पुढं करण्यात जातात आणि मग पुन्हा मज्जारज्जूकडे येऊन त्यांची परत पेशींची कार्य ती वेगवेगळ्या अवयवांकडून विभागली जातात. ह्याची कार्य ही अशीच आहे. त्याच्यानंतर आला लंब मज्जा. आता लंब मज्जामध्ये आता हे जे मज्जातंतू आहे ते इथपर्यंत येतात, मात्र लंब मज्जामध्ये परत तीच प्रक्रिया होते, मात्र इथं येणारे तंतू जे आहेत, येणारे संदेश मेंदूकडून येणारे आज्ञावाहक आणि अवयवांकडून जाणारे संदेशवाहक तंतू जे आहेत ते फक्त इथं अडवले जातात किंवा इथंपर्यंत येतात. इथं पास इथं दिलंय बघा पुस्तकात तुमच्या की एकमेकांना ओलांडून जातात. म्हणजे थोडक्यात आज्ञा तंतू आणि संदेश तंतू हे एकमेकांना ओलांडून जातात. इथं मात्र हे असेच येतात, इथून ते ओलांडून जातात लंब मज्जा. आणि त्याच्यानंतरचा तुमचा शेवटचा भाग मज्जारज्जू. मज्जारज्जूची लंब मज्जा जो आहे ना तो मेंदूचा सगळ्यात शेवटचा भाग आहे. हा मज्जारज्जू वेगळा आहे. पाठीच्या कण्यात हा सरळ एका पिरियडमध्येच असतो. पुन्हा जो उभा आहे त्याच्यामध्ये खाच असते, त्याच्यामध्ये त्याचे 2 भाग केले जातात. ह्याची साधारण लांबी 45 सेंटीमीटर आहे. आता मज्जारज्जूचं कार्य मी बऱ्यापैकी मगाशी एक्सप्लेन केले आहे की आलेले संदेशवहनाचं कार्य पहिल्यांदा मज्जारज्जूमध्ये येते आणि मग मेंदूकडे जाते. मेंदूकडनं आज्ञातंतूंकडनं आलेलं सगळं जेवढा काही संदेश आहे किंवा काम आहे
ते इथं मज्जारज्जूमध्ये स्टोअर होतं आणि इथून ते पुढं काम करतं. म्हणजे हे संदेश म्हणाचं सगळं काम आहे ते इथं टोचलं जातं किंवा टाचणीने टोचलं जातं ना, तर तिथं मगाशी जसं तुम्ही म्हटला की भावना जागृत होतात, मग त्याच्या आधी अजून काहीतरी होते, तर ते तसं संदेश ग्रहण करणाऱ्या पेशी येतात, मग त्याच्यानंतर आधी येतात मग पेशी ग्रहण करतात, तो संदेश मेंदूकडे पाठवतात, मेंदूमध्ये क्रिया केली जाते, ती क्रिया आज्ञातंतूंद्वारे पुन्हा परत तो संदेश त्या आज्ञा घेऊन पुन्हा आज्ञा ग्रहण करणारे तंतू आले, परत पोहोचवणारे तंतू आले आणि ते तसेच मग इथं मज्जारज्जू करतात आणि इथूनच मग पेशी ज्या आहेत काम करणारे ते आपलं काम अवयवांद्वारे करायला सुरू करतात. असं समजलं? हे सगळं मेंदूचं काम. अजून कुणाला काही असेल शंका तर विचार. मज्जासंस्था शंका काय आपल्या मज्जारज्जूमध्ये स्पायनल कॉर्डमध्ये काही गोष्टी ऑलरेडी स्टोअर असतात, जसं मेंदूमध्ये त्या क्रिया स्टोअर, ते कुठल्या क्रिया आहेत? कुठल्या क्रिया आहेत म्हणजे कुठल्या त्या प्रतिक्रिया आहेत ज्या मज्जारज्जूमध्ये स्टोअर असतात? आता मी जसं म्हटलं कॉम्प्लेक्स प्रक्रिया चालायची, बरोबर आहे. पहिल्यांदा बाळ मान उचलतं, हां, मग ज्यावेळेला ती मान उचलली जाते ना, मान उचलून ही जी क्रिया आहे ती आधी साठवली जाते, कारण ज्यावेळेला चालायचं आहे, आता आपण हे कॉन्शियसली अनकॉन्शियसली चालतो, म्हणजे अनकॉन्शियसली म्हणजे अवचेतन मेंदूमुळे जे होणारे कार्य हे चाललं, आपण सहज चालतो, आपण असं चालतो, हां, नीट माझ्याकडे आपण चालताना असे चालतो, आपण असं नाही चालतो, आपण असं नाही चालत, हे कॉन्शियसली चालतं असं, बरोबर आहे. पण आपण चालताना हे असे चालतो, हे अनकॉन्शियसली. मग हा पाय पुढे आल्यानंतर ह्याच हाताची क्रिया येणं किंवा हाच हात पुढे येणं हे आधी कुठेतरी स्टोअर असतं, म्हणून चालण्याची जी क्रिया आहे ना ती तुमची सतत अशीच होत जाते, कारण हे सगळे स्टोरेज तुमचे आधी स्टोअर केले, म्हणून स्टोअर केलेल्या अनुभवांना पण प्रतिक्रिया. हे मज्जारज्जूमध्ये स्टोअर. हां, हे स्टोअर होतं मज्जारज्जू. आता इथं मज्जारज्जूमध्ये स्टोअर होणाऱ्या गोष्टी पण वेगळ्या आहेत आणि मोठ्या मेंदूमध्ये पण स्टोअर होणाऱ्या गोष्टी वेगळ्या. का? कारण काही स्टोरेज हे इथं आहेत आणि इथून गोष्टी करायच्या वेगळ्या. तर इथल्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे हे फक्त काय आहे, आता मूळच्या ज्या क्रिया आहेत ज्या काही कालावधीपर्यंतच होतात, ठीक आहे, त्या इथं होतात. म्हणजे जो पहिला सिग्नल जाईल मान कशी उचलायची तो इथनं क्रिएट होईल आणि ज्यावेळेला त्याला एकदा समजली आणि मग चालायची क्रिया सुरू होईल त्यावेळेला ते मात्र इथं स्टोर जनरेट झालेलं पहिल्यांदा काय म्हणतो आपण सवय लागेपर्यंत ते इथंच असेल, सवय लागल्यानंतर ते इथं स्टोर त्याचं स्टोरेज तिथं जातं. म्हणून त्या सवयी मोडायचं काम पहिल्यांदा इथं करायचं. कळालं? कॉन्शियस आणि अनकॉन्शियस हां, ते रिस्पॉन्स कुठलं मेंदू देतं आपलं? आय थिंक मज्जा कारण सगळी स्मरणशक्तीची किंवा मानसिक शक्तीची कामं आहेत ती सगळी मोठ्या मेंदूत केली. आता मग त्याच्यात तुमचं मध्यमेंदू जे आहे ते झोपेचं काम जे आहे ते मध्यमेंदूकडे दिलेलं असते बऱ्यापैकी. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या क्रिया मग वेगळ्या वेगळ्या ह्याच्याकडे काय म्हणतो आपण मेंदूच्या अवयवांकडं विभागले गेले. डिपार्टमेंट पाठवून दिले थोडक्यात. खूप क्रिया आहेत आपल्या पुस्तकात माफक जेवढ्या अभ्यासापुरतं गरजेच्या तेवढं श्वसन दिलंय, रक्ताभिसरण दिलंय. आणि मॅडम मज्जातंतू म्हणजे एक मज्जापेशी म्हणजे एक मज्जाची सेल ना. आता मी मग अशी काही सांगितलं मेंदूतून निघणाऱ्या 12 जोड्या हां आणि मज्जारज्जूतून निघणाऱ्या 31 जोड्या, तर एक आज्ञावाहक तंतूच आहे, हे तंतूच आहे. आता जसं एक पेशी असते हां, पेशी तयार झाली, पेशींच्या समूहाने स्नायू तयार होतात, पेशींच्या समूहानं उती तयार होतात, उतींच्या समूहानं आपले स्नायू संस्था तयार होतात आणि सगळ्या स्नायू संस्थेच्या एकत्रित समूहानं मग तुमच्या वेगवेगळ्या संस्था तयार, पचन संस्था, मज्जा संस्था, ह्या सगळ्या संस्था तयार. म्हणजे पेशी हा पहिला आपला काय म्हणतो मूलभूत घटक शरीराचा, ठीक आहे. मग मज्जातंतू हा तंतू ह्या सगळ्या पेशींचाच बनलेला असतो. आणि बाकीचे सेल्स कशा प्रकारे होतात, नष्ट होतात नेहमी. तसं मग त्या ज्या मज्जातंतू आहेत त्या पण म्हणजे रिजनरेट होतात का? आता माझ्या माहितीप्रमाणे त्या रिजनरेट होत असतील किंवा रिजनरेट होत असतील. छोटे छोटे सेल्स असतात त्या एकत्र येऊन त्या
कारण मी जो स्टडी केला आहे तो बिहेवियरवरती स्टडी केला. आतलं जे एक्झॅक्ट आहे ना त्याच्यावरती मी नाही स्टडी केला. मग माझ्या स्टडीमध्ये काय सांगतात की तुमच्या न्यूरॉन्सचं रिवायरिंग होतं ज्यावेळेला तुमच्या हॅबिट्स चेंज करायचे असतात त्यावेळेला. मग ते रिवायरिंगमध्ये हे होतं. आता एक्झॅक्ट जे मेंदूचं काम आहे ना तिथं आता होतं. अजून काही असेल तर विचारा. काय शंका असेल विचारून घ्या. सगळं मेंदूला हलवा. बरं, खूप छान त्यांनी सांगितलं. सगळ्यांना धोका आहे, मेंदू आहे, पण ते काय करते हे नाही. आता लहान मेंदू काय करतं लक्षात आलं तुमच्या, मोठा मेंदू काय करतं माहीत आहे. ग्रंथामध्ये पण सांगितलं मनोबुद्धी अहंकार चित्ताने ना. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे 4 महत्त्वाचे घटक आहेत आणि हे सगळी जबाबदारी मेंदूवर टाकली. हां, मन कुठं आहे हे दाखवता येत नाही, बुद्धी कुठं आहे हे पण दाखवता येत नाही, चित्त कुठं आहे हे पण माहिती नाही, पण आहे. आणि मगाशी ते बऱ्याच वेळेस सांगत होते की ते साठवलं जातं. त्यातलं मन काय करतं हां, मन काय करतं की बुद्धी, निर्णयात्मक हा बुद्धी असतो. म्हणणे किती मना, मन फक्त मनन करत ते आत सप्लाय करत राहतं. नुसतं काय पाहिजे म्हणजे सगळं देणं करतं. मग त्याच्यावर बुद्धी विचार करते. थोडा विचार करते की ग्रंथात सांगितलं की निर्णयात्मक हा मना, निर्णय घेण्याचं काम बुद्धी, निर्णयात्मक हा बुद्धी निर्णय घेण्याचं काम करतं. आणि ह्याच्यात केव्हापासून त्याने खूप वेळ सांगितलं तुम्हाला की डोक्यामध्ये एक चित्त नावाचा भाग आहे. चित्त हे डिपार्टमेंट्स आहेत ते सगळे वेगवेगळे. हां, चित्त म्हणजे काय आहे ते रेकॉर्ड रूम आहे. चित्त म्हणजे रेकॉर्ड रूम आहे. आमच्या डोक्यामध्ये सगळ्या फायली आयुष्यातल्या जे डोळ्यानं बघितलं, कानानं ऐकलं, जे अनुभवलं केलं सगळं, त्या सगळ्या फायली चित्तात आहेत. मग आपण त्याचं हे सगळे मेंदूचेच भाग आहेत तसे बघितलं तर, बरं का. मग आपण फाईल उघडतो, एखादा साप चालला, साप बघितलो आम्ही, तिथं फाईल लगेच ओपन होते चित्तातली. अरे सापाचे अनेक प्रकार आहेत, मग सगळ्या प्रकारचे फाईली ओपन होतात पट 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 पट. मग हा साप, अरे हा काय फणा काढला, हा साप आहे, ते चित्त सांगतात. अरे मग हा विषारी साप आहे, चित्त सांगतो. हे सगळं साठलेलं असतं आपल्या मेंदूमध्ये. मग त्याच्यावर उपाय काय हे पण चित्तात साठलेलं. एक तर फाईट और फ्लाईट, एक तर त्याच्याशी लढा दे, नाहीतर पळून जा. मग लढा द्यायचा असेल, अगदी जवळ आहे, पळून जाताच येत नाही, गृहीत करा. अशा वेळेला एक मोठा दगड पलीकडे पडलेला आहे, ते एरवी एवढा दगड उचलत नाही, पण त्याची एवढी एनर्जी तयार होते आपल्या की सगळे आपल्या हाताला येते. मोठा दगड उचलला आणि आपण त्याच्यावर घालण्याचा प्रयत्न. फाईट. किंवा काय मी सांगितले चित्रात, काय सांगितले, अरे विषारी साप आहे, जाऊ नको त्याच्यासमोर, तू पळून जा. फ्लाईट. 4 पावलं जायला धाप लागते एरवी, आणि त्या दिवशीमध्ये तो दन 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 पळत जातो. एवढी एनर्जी आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली असते. लक्षात, म्हणजे आपल्या फायली एवढ्याही त्या सगळ्या अनुभवातून चित्तात स्टोअर झालेले असतात. चालायचं कसं, बोलायचं कसं, एखादी गोष्ट काय आहे काय नाही. आणि हे सगळे फक्त फायली साठवून ठेवले नाही, त्याचे रिझल्ट डॉक्टरांच्या फायली असतात बघा बऱ्याच ठिकाणी. हे झालेलं आहे, त्याचे औषधं हे असतात, ते रिझल्टसुद्धा त्याच्यात असतात. त्यामुळं चित्त म्हणजे मन, बुद्धी, अहंकार जरा वेगळा भाग आहे ह्याच्यावर. मन, बुद्धी आणि चित्त हे ह्याला जास्त जोडलेलं आहे. अहंकार तिथंच आहे, कुठे आहे, या मेंदूमध्येच आहे अहंकार.
पण त्याला थोडंसं याच्यात का समाविष्ट केले अंतःकरण चतुष्टीमध्ये काय मलाही समजत नाही. पण तरीसुद्धा ते नको आहे. स्वाभिमान असावा पण अहंकार नसावा. काय अहंकार त्याच्यातच असतो. मग अहंकार कुठं जिथं बुद्धी कमी करते तिथं अहंकार जास्त काम करतो. की मी आहे सगळं मी करतो मी अरे काय नाही बुद्धीत काय साठलं ते बघ अगोदर. निर्णय कोण बुद्धी घेते ना. मग तरीसुद्धा अहंकार उड्या मारायला लागतोय. हे सगळं मी केलो आमच्या गावात पाणी मी आणलो रस्ता मी केलो ते केलं अरे करणारे कोणतं वेगळे हे आपल्याकडं हे जे काय हे आहे हे आध्यात्मिक आहे. हे आता मी कसं सांगितलं स्मितानं सांगितलेलं जे आतापर्यंत जे आहे ते सगळं तुमचं थेरॉटिकल आहे. पण आत्ता तुमच्या लक्षात आलं की मला गरगरतं मला चालता येत नाही मला पाय लटपडतात मी माझा तोल जातो. हे कुठल्या मेंदूचं काम आहे आता तुमच्या लक्षात आलं बरं का. आणि हे जे काही स्पाईन आहे मज्जा रज्जू जी आहे इतकं म्हणजे इतकं सुरक्षित बसवलेलं आहे कारण संपूर्ण यंत्रणा त्याच्यावर आहे. कारण तिकडनं सगळं खाल्लं आणायचं काम ते करतं आणि खालीपर्यंत पोचवण्याचं काम ते करतं. आणि हा माझा जो भाग आहे मला सांगितलं ते आपण अष्टांग योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असं म्हणतो. अंतरंग योग आणि बहिरंग योग. बहिरंग योग म्हणजे यम नियम आसन प्राणायाम हे बहिरंग योग. अंतरंग योग म्हणजे काय धारणा ध्यान समाधी. मदत काय प्रत्याहार. काय प्रत्याहार सेतूच आहे. इथं तसंच आहे. इथून आलेले डायरेक्ट इथं जातात पण ह्याला ओलांडून जावं लागतं. तिथं काय त्याला कळत न कळत संकेत मिळतं. कळत न कळत इथून संकेत मिळतात आणि ते त्याला वर सप्लाय करायचं असतं. आता प्रत्याहार सुद्धा तसंच आहे. प्रत्याहारात काय सांगितले अंतरंग योगातून बहिरंग योगातून अंतरंग योगात जात असताना म्हणजे एखाद्या मंदिरात जात असताना अगर बाहेर सभागृह लागतं किंवा काय म्हणतो मंडप लागतं. त्याच्यानंतर आतमध्ये गर्भगृह असतं मध्ये उमरा असतो. तो उमरा म्हणजे प्रत्याहार. तो उमरा म्हणजे प्रत्याहार. तो उमरा ओलांडल्याशिवाय तुम्हाला जाता येत नाही आतमध्ये. म्हणजे इथं सगळ्या आपल्या शरीरामध्ये उमरे तयार आहेत. डोळ्याने काय करायचं डोळ्याला उमरा सांगितलं हेच काम कर असंच कर. कानाला सांगितलं हेच काम कर. पायाला सांगितलं हेच काम कर. हाताला सांगितलं हेच काम कर. जिभेला सांगितलं असंच बोल वाईट बोलून. म्हणजे प्रत्याहाराला काय केलेलं आहे की बंधनं घालून दिले त्याला कोश तयार केले प्रत्याहारामध्ये. आणि ह्या सगळ्या कोशाला सोडून आम्ही दुसरंच काही करतो. म्हणजे प्रत्याहाराचं पालन आपण नीट करत नाही. जे जे चांगलं आहे ते ते डोळ्याने बघायचं. जे जे चांगलं आहे ते ते कानाने बघायचं. जे जे चांगलं आहे ते जिभेने बोलायचं. करतो का आपण नाही. प्रत्याहाराचं पालन करत नाही. म्हणजे अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत. आपण या ठिकाणी वेळ नको घालवायला कारण ह्याला अनुसरून तो विषय आला म्हणून सांगितलं. आणि जे आता सध्या मी अजून कधी ध्यानाचा प्रकार तुमचे घेतलं नाही त्याला आपण षटचक्र ध्यान म्हणतो. हां 6 चक्र जे त्यांना माहीत आहे सगळे. हे सगळी चक्र हितच आहे याच्यावर स्पाईनवरच आहे. बरं 6 आता मेंदूपर्यंत आहे ते तिथून सुरू होतं. हे मूलाधारापासून चालू होतं आणि ते सहस्त्रापर्यंत म्हणजे डोक्याच्या याच्यापर्यंत जातं. हे सगळे पॉईंट्स जे आहेत हे सगळे पॉईंट्स उलगडून नवीन वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी अभ्यास केले त्याच्यावर. तुम्ही त्या पॉईंटवर ध्यान करा त्या पॉईंटवर ध्यान करा त्या पॉईंटवर ध्यान करा. आणि ध्यानाचं सामर्थ्य तुम्हाला माहीत आहे. जे ध्यान करतात त्यांना माहिती आहे. पतंजलींनी सुद्धा सांगताना सांगितलेत की काय म्हणजे कंठकूपे क्षुकपासा निवृत्ती. पतंजलींनी क्षुकपासा म्हणजे तहानभूक. कंठ कूपे कूप म्हणजे विहीर
कंठ म्हणजे हे. हां, इथं विहिरीला कसे असे वले असतात की नाही, तसे इथं आतमध्ये वले 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 असतात. हां, तुम्ही जर कंठावर घशावर ध्यान केलात, त्याचा रिझल्ट देईल. क्षुद्रपाचा निवृत्ती, ताणभूत सुद्धा तुम्हाला लागणार नाही. जेवणाची, खाण्याची, पिण्याची इच्छा सुद्धा होणार नाही. हे ध्यान केलं. मग तसे आपले वेगवेगळे अवयव ध्यान आहे. हार्टफुलनेस जे ध्यानाचं एक मेन हैदराबादला केंद्र आहे, त्याने फक्त हृदयावर ध्यान करायला सांगतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुमचं काय भाग दुखतो, हां, माझ्याच कंबर दुखते, अरे घरात कमरेवर ध्यान कर. काय झालं, काय झालं नाही, पॉझिटिव्ह द्या. हां, पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करायची इथंच येतं असतं, डोक्यातच असतं. मग तुम्ही जर त्याला पॉझिटिव्ह सप्लाय करायला लागला, मन बघा, तुम्ही दुखल्या भागावर शांत झोपा, दुखल्या भागावर मन न्या. हां, जिथं जिथं ताण आलेलं आहे तिथं तिथं मनानं जा, आहे ते ताण शिथिल करा, असं आम्ही सांगतोय की नाही. जिथं समजा तुमचा गुडघा दुखायला लागला असं गृहीत करा आणि झोपा तुम्ही आरामात आणि मनाने जा, माझा गुडघा दुखत नाही, माझा गुडघा दुखत नाही. एकदा दोनदा त्यांना म्हणलं की खरोखरच तिथले सगळे ते निघून गेले. ही क्रिया कुठं घडते, इथं घडते, पण येते कुठून, लक्षात. खूप सांगण्यासारखं आहे आज. स्मितानं खूप छान, म्हणजे मी शकतो बरेच सगळी व्याख्यानं डोक्यावरनं गेल्यामुळं डोक्यावरनं याचा अर्थ सगळ्यांचं ऐकल्यामुळं आता मला त्याच्यातलं जवळजवळ बरंचसं काय लक्षात असते. म्हणून मी जरासं कुठल्या व्याख्यानाला थांबत नाही फारसं, पण आज मुद्दाम बसलो. हां, बघूया म्हटलं. कारण सायकॉलॉजिस्ट लोक जे असतात त्यांनी फक्त मेंदूचा अभ्यास जास्त करतात, बरं का. आणि खरंच ते आहे. तुम्ही इतर कुठल्याही शरीराच्या ह्याच्यापेक्षा आपण मेंदूचा अभ्यास करावा. सगळं शरीर तुमचं त्या मेंदूवर होतं आहे. इतकं छान सांगितलं की नाही, अगदी पॉईंट टू पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मोठ्या मेंदूचं कार्य परीक्षेला विचारतात, लहान मेंदूचं कार्य विचारतात. कार्य दिलेत बा पुस्तकात, स्वतंत्र कार्य दिले. हां, जे लंबमंज्या म्हणजे काय, सेतू म्हणजे काय, म्हणजे सेतू म्हणजे काय वगैरे असं टिपा दिला वगैरे प्रश्न आपण एकदा चर्चा करणार आहोत त्याच्यावर नंतर पुन्हा. पण आज मी आभार मानण्यापेक्षा मोरे सर स्मिताचा आभार मानतील आणि श्रीफळ देतील. श्रीफळ सर, अजून एक लेक्चर ठेवा त्यांचं. ते एक आहे त्यांचं घ्यायचं आहे, पण तुमचं वर्ग संपत नाही. ते कसं आहे, मग कुठला शब्द वापरला, सायकल कुठलं लेक्चर होते. हां, एक सकारात्मक विचार आहे, त्याच्यावरच आहे त्यांचं लेक्चर. सवयी बदलायला लागतात. आता काय करायचं, मी ठरवलं होतो रविवारी तुमची परीक्षा प्रात्यक्षिक होईल. हां, मी रोज पुन्हा येणार आहे. म्हणजे रविवार क्वेश्चन बँक सोडून घ्यायचं ना. रविवार, सोमवार, मंगळवार 2-3 दिवस आपण जर असं एखाद्या हिचं व्याख्यान, थोडी उजळणी, थोडंसं क्वेश्चन पेपर सोडून वगैरे असं घ्यायचं. आणि मग नंतर तुम्हाला एकदा मी आणि एक दिवस असं घेणार आहे की त्या दिवशी उजळणी अभ्यास कसा करावा. हां, कुठला अभ्यास, रोजचा घरी. आता शिकलाय तुम्ही, हां, शिकलाय तर कसं करावं हे एकदा तुम्हाला मी तंत्र सांगणार आहे, बरं का. आणि त्या तंत्रानं तुम्ही रोजच्या रोज अभ्यास करायचा. इथं येऊन करा, 100% चांगलं बरं होईल. घरी करत असाल तर ते तंत्र पहा. एवढं मी सगळं सांगणार आहे. लक्षात. एकदा पुन्हा एकदा ठेवणार, सगळ्यांना बोलून ठेवणार सगळ्यावर. ठीक आहे. हे सर बसले तसे सगळे बसा बोला. नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, किडनीवर खूप छान इफेक्ट त्याचा होतो. महिलांचा गर्भाशयावर फार छान इफेक्ट होतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोटरी आपली ही चांगली तयार होते. ग्रंथ असं सांगतात, ग्रंथ आम्ही लहानपणी अनुभवतो. हां, म्हणजे जे आपले 2 विधी आहेत, 2 विधी, ते विधी असंच करावं म्हणजे त्याला दाब येतो, त्याला दाब येतो. आणि मला असं त्याला मलासनच म्हणतात. काय मल बाहेर काढण्याचं आसन म्हणून मलासन म्हणतात. लघवीला सुद्धा असंच बसावं लागतं.
मला पण असंच बसावं लागतं. आणि ही एक सवय लावून घेतला बसायचं, बऱ्याच वेळा तुम्ही असं बसा बरं का. आयुष्यात तुमच्या पोटाचा प्रॉब्लेम, किडनीचा प्रॉब्लेम शक्यतो येणार नाही, शक्यतो नाही. बरं, आणि नंतर वय वाढल्यानंतर आता मला माझ्या गुडघ्यात होतं, मला तसं बसा म्हटलं तर मला येत नाही जमणार. सवय ही पूर्वीपासून पाहिजे. त्यामुळं जर कधी कधी शक्य केव्हा असेल तसं जा मला लक्षात. जेवायला बसल्यानंतर जेवण पूर्ण होईपर्यंत पण बरीच लोक आधी पूर्वीचे अशीच बसतात. हो असं बसायचे काय खरं म्हणजे इथं कसं आहे, पोटात दाब येतो. जेवताना असं नाही बसायचं, जेवण मांडी घालूनच बसायचं. ह्या मांड्यांचा दाब चक्रावर येतो. आता आलाय बघा, किडनीवर आलाय, चक्रावर दाब आलाय. नाही शेतात बसायचे म्हणजे कसं पण असायचे काय, फक्त काही किरकोळ खाण्यापुरतं एवढं बसायचे, पण जेवण हे मांडी घालूनच बसायचं. श्रम करताना बायका भांडीत होताना असं बसायचे, कपडे धुताना असेच बसायचे. मग आज त्या बायकांची ताकद बघा. मी 1975ला एक सर्वे केलं होतं. 75ला सगळ्या विधवा बायका होत्या, नवरे मेले होते. या सगळ्या बायका 100च्या पुढे होत्या. 115, 118 वर्षाच्या बायका होत्या. 37 बायकांचा सर्वे केला एकाच गावात. तेवढं वय होऊन सुद्धा असंच ते बसायचं, बोलताना सुद्धा असंच बसून बोलायचं. आमच्याकडे गावाकडे नाही, ही पद्धतच आहे. म्हणून धुणं भांडी स्वयंपाक विपाक करत असताना बऱ्यापैकी असं. आणि त्यांचं कसं आहे, चूल असायची. चुलीची धग आपल्या शरीराला गरजेची असायची. आज कशाची धग नाही बरं का. ठीक बसा, आरामात बसा. माझ्या योगसाधक बंधू भगिनींनो, शरीरशास्त्र याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण एक व्याख्यानं त्या ठिकाणी आपण ऐकत आहोत. याच्यावरून सर्वसाधारणपणे आपल्याला कल्पना येते की शरीर हे आपलं किती त्या ठिकाणी क्रिटिकल अशा प्रकारचं आहे बघा. किती किती कार्य त्याच्यामध्ये आहेत. आज आपण स्मिता मॅडमांकडनं त्या ठिकाणी या मतदान संस्थेच्या संदर्भात त्या ठिकाणी आपण अभ्यास केला. याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी मांसपेशी, आपली त्या ठिकाणी हाडं याच्या संदर्भात त्या ठिकाणी विविध व्याख्यानांकडून त्या ठिकाणी आपण शिकलो. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जे सगळे जे काही कार्य आहेत, हे सगळे कार्य नियंत्रित करण्याचं काम मतदार संस्था त्या ठिकाणी करते. म्हणजे आपला मेंदू त्या ठिकाणी करतो. मग मेंदू जर समजा एवढं कार्य जर समजा करत असेल तर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये मेंदू म्हणजे आपलं हेड, या हेडला किती महत्व आहे बघा. म्हणून मी सांगतो तुम्हाला, मी जे त्या ठिकाणी एक पुस्तक त्या ठिकाणी अभ्यास असताना माझं समाधानाचं, त्याच्यामध्ये हे सगळे त्या ठिकाणी अभ्यासानंतर जेव्हा त्या ठिकाणी शीर्षासनाचं त्या ठिकाणी सांगितलं, तर शीर्षासनामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर सर्व आसनांचा राजा म्हणजे शीर्षासन. हे जेव्हा त्या ठिकाणी मी वाक्य वाचलं, माझ्या मेंदूने पूर्ण दखल घेतली आहे. मेंदू ही सर्वात महत्वाची गोष्ट. मग मेंदूला जर समजा आपल्याला चांगलं जर निरोगी जर ठेवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, शीर्षासन केलं पाहिजे होता. आपण हे जे इतर हालचाली जे काही करतो की ह्या नॉर्मल आहे तो सगळ्या, त्याच्यातून कुठं हाताला व्यायाम मिळेल, कुठं पायाला व्यायाम मिळेल, कमरेला मिळेल काय, पण या सर्वांना त्या ठिकाणी नियंत्रित करण्याचं काम या मेंदूकडनं केलं जातं मित्र हो लक्षात. आणि म्हणून आपण
हे सर्व त्या ठिकाणी आसन करत असताना आपण शीर्षासनाला विशेष महत्त्व दिलं पाहिजे. लक्षात घ्या. या माध्यमातून मला त्या ठिकाणी सांगावं असं वाटतं. तर अजून सांगायचं तात्पर्य म्हणजे क्रिटिकल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे बघा आपलं शरीर शास्त्र जे काही आहे ते. तर असं स्मिता मॅडमांनी खूप छान त्या ठिकाणी म्हणजे तसं अल्पवयीन व्यक्ती पण या अल्पवयीन व्यक्तीने त्या ठिकाणी बरंचसं ज्ञान हे ग्रहण केलेलं आहे. त्याच्यामुळे स्मिता मॅडमांचं मला खूप कौतुक वाटलं. काही सांगता येत नाही हो, कोण कोणत्या कशामध्ये कसं प्रगती करेल कसं ज्ञान मिळवेल सांगता येत नाही. या एवढ्या अल्पवयामध्ये त्या मॅडमांनी एवढं ज्ञान त्या ठिकाणी ग्रहण केलं आणि आपल्याला त्यांना जे काही त्यांच्या बुद्धीनुसार त्या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी खूप छान प्रयत्न केला. अजून मला त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात एवढं ज्ञान नव्हतं. आता एक एक ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय. हे ज्ञान म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणून आपण काय म्हणतो बघा संस्कार ज्याला म्हणतो बघा. हे जे संस्कार असतात की हे संस्कार आपल्याला लहानपणापासून एक एक संस्कार त्या ठिकाणी होत जातात आणि आपल्याकडे एक एक फायली त्या ठिकाणी तयार होतात. एक एक फायली तयार होतात. मग संस्कार म्हणजे तरी काय आहे तर संस्कार म्हणजे असं एक एक फाईल आपल्या मेंदूमध्ये साठवणे. आणि म्हणून जो संस्कारित माणूस आहे तो संस्कारित माणूस असा एक एक गोष्टींनी त्या ठिकाणी तयार होत जातो बघा. एक एक फाईल त्या ठिकाणी तयार होत जातात मॅडम. मग अशी एक एक फाईल आपण त्या ठिकाणी नेहमी साठवतो बघा. आता सांगितले साधू संतांनी कोणी कितीही जर समजा आवेशामध्ये जरी समजा असला तरी आपण शांत राहावं म्हणून बघा. जी सज्जन माणसं आहेत ना ती कधी कोणत्याही गोष्टीचं त्या ठिकाणी मनावर घेत नाही. कोणत्याही गोष्टीचं मनावर घेत नाही. आणि जी त्या ठिकाणी अल्पबुद्धी जे काही असतात की थोडंसं जरी काही असलं तरी एवढं मोठं त्या ठिकाणी त्यांची रिॲक्शन एवढी मोठी असते की विचारायला नको बघा. थोडंसं जरी बोललं तरी लगेच भडकतात संतापतात. एवढंच नाही तर थोडंसं बोललं तरी लगेच त्यांचं लगेच हात लगेच तयार होतो. दणकन त्याला 2-4 ठेवायचं म्हणजे बघा. आणि हे जे आहेत ना हे सगळं आपल्याला लहानपणापासून तर जसं त्या ठिकाणी आपण मोठमोठं होत जातो तसं तसं संस्कार हे त्या ठिकाणी आपल्याला होत जातात आणि आपण शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्ट्या त्या ठिकाणी सबळ होत जातो. आणि तेच खरं त्या ठिकाणी काय आहे जीवन आहे. म्हणून महान व्यक्ती म्हणतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून आपण हे ना नेहमी त्या ठिकाणी आपलं मन हे प्रसन्न त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की क्या लाए थे क्या को दिया, जो लिया यही से लिया, जो दिया यही पर दिया. तुम्ही काय आणलं होतं आणि काय घेऊन जाणार आहे. आपण पाहतो की या जगामध्ये कितीतरी लोक आली गेली काही नाही पण कोण काय घेऊन गेलं काहीच घेऊन गेलं नाही बघा. मग आपण ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आपण किती त्या ठिकाणी संयमाने त्या ठिकाणी वागायला पाहिजे. कितीही काही जरी गोष्टी जरी झाल्या तरी सुद्धा त्यांचं आपण मनावर घेता कामा नये. तर असो मॅडमांचे मी खूप खूप आभार मानतो. श्रीफळ वगैरे आहे. मी मोरे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी स्मिता कुलकर्णी मॅडमांचं तर श्रीफळ देऊन त्या ठिकाणी पुढे आहे फोटो ते. हां 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 इकडे काय सारवायला बस. थँक्यू. खूप छान.
धन्यवाद धन्यवाद मॅडम. छान झालं.